तर कसे आहे मित्रांनो, आज आपण गावाकडचे फणस कापणार आहे. तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला फणस दाखवतो. आज एक एक फणस पिकलेलं आहे, तर ते कापणार आहे आपण आता थोड्या टायमानं. तुम्हाला फणशीचं झाड दाखवतो. हे मित्रांनो फणशीचं झाड, आणि इथं लागलेले आहे फणस. 5-10 मिनटं झाले, मी एक फणस पिकलेलं तोडून आणलेलं आहे. तर तेच आपण कापणार आहे आता. आपल्यासोबत आहे आपली मम्मी आणि जायराम वाघ. तर तिघं जण आहे आम्ही, आणि आता फणस कापणार आहे आपण. तर फणसाचे गरे कसं असतं सगळं काय दाखवतो तुम्हाला. तर इकडं बसलेला आहे जायराम वाघ, आणि हे आपली मम्मी, आणि हा जायराम वाघ, आणि हे पिकलेलं फणस आहे मित्रांनो. तर ते फणस कापू राहिलंय जायराम वाघ. पाहू शकता असं निघलेलं आहे आतमधून. चिकाचं प्रमाण थोडं जास्त आहे मित्रांनो. आणि हा जायराम वाघ कापू राहिलाय. आपली मम्मी पण आहे इथं. असं असतं फणस मित्रांनो पिकलेला. पाहू शकता जायराम वाघ. जायराम वाघकडं आज कापण्यासाठी दिलेलं आहे एक ताटान. सगळ्यात अगोदर तर मित्रांनो फणस कापण्याच्या अगोदर असं हाताला तेल लावून घ्या, मग कापा. कारण की हे जे चिका आहे ते हाताला चिटकल्यावर निघत नाही पटक्यान, त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचं अगोदर. आणि हा असलेला जायराम वाघ, आणि हे असलेला आमचा हत्यार. नीट दाखवा या हत्यार. हा हे हत्यार आहे फणस कापण्यासाठी. आणि आपली मम्मी जोमात काम चालू आहे मित्रांनो. पाहू शकता जायराम वाघ ओढून ओढून काप असं करायचं. पाहू शकता असं असते फणस. एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो. फणसाची कटाई चालू आहे. मग याच्या आतमधले गरे काढायचे. तुम्हाला दाखवतो कसे असतात ते. पाहू शकता हे असे असतात गरे. याच्यातून आतमधून काढून घ्यायचे मित्रांनो. हा जायराम वाघ कापू राहिलाय. आता कापून झालेला आहे. आता कापून झालेलं आहे मित्रांनो. आता फक्त याच्यातले गरे काढायचे. गरे नाही काढू शकत हे माणसं. असंच खायला सांगतील मित्रांनो. प्रत्येकानं एक खाप घ्यायची आणि ज्याचे त्याच्या हातानं काढून खायचे. आणि आमच्या घरात असलेली बिल्ली आहे, मांजर आहे मित्रांनो. तुम्हाला कोणाला लागत असेल तर नाही भेटू शकत. तर मित्रांनो इथं मम्मीने आपल्या काढून दिलेले आहे ताटामध्ये. तर आपण ताटातलेच खाऊ. आपल्याशाने एवढे काढून नाही होणार, तर आपण ताटातलेच खाऊ. परवा या फणस खायला. तर इथे 2 लहानले मुलं आलेले आहे. इकडे एक आहे मेड इन चायना. तर आपण ताटातलाच खाऊ आता. काय हा हा बी असते मित्रांनो याच्यामध्ये. घाण दारात दिसली ना त्याची ठोका. पाहू शकता जायराम वाघ. बिल्ली हट. आणि आपली मम्मी हे जे असं वरचं कातड काढून गरे उघडे करायचे काम करून राहिले ती. आणि ताट आणलेलं आहे काढून ठेवण्यासाठी. पाहू शकता असं असतं हे. एक नंबर लागतं मित्रांनो खाण्यासाठी. आता जायराम वाघ खाणार आहे. असे असतात मित्रांनो गरे, असे काढून खायचे. आणि आपली मम्मी इथं कापून देऊ राहिले. आपण पण बसलेलो आहे, आपण पण खाणार आहे.
तू काय खातो? खावंच लागेल. जयराम वाघ म्हणतो मित्रांनो तू कशाला खातो? मित्रांनो आपण खाणं गरजेचं आहे. असं वरचं कातड काढून टाकावं लागतं मित्रांनो. एक नंबर चव असते मित्रांनो याची. तुम्ही जर खाला असेल कधी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जयराम वाघ खावर राहिलाय. त्याच्या आतमध्ये अशी बी असते पाहू शकता. पाहू शकता अशा बिया असतात त्याच्या आतमध्ये. इकडं पण आहेत मित्रांनो, त्या किड्याने कापल्या गेलेल्या आहेत. तर या बिया पण भुजून खातात. पाहू शकता असं असतं फणस. हे गरे काढून खायचे मित्रांनो. आपली मम्मी फुल जोमात कापण्याचं काम करून राहिले. तर आपण पण एक खाप घेऊ छोटीशी आणि आपण पण खाऊ. ही खाप घेतलेली आहे मित्रांनो आपण. मस्तपैकी काढून खाऊ. आणि जयराम वाघ तर कधीचा खाण्यासाठी भिडलेला आहे. आपण पण खाणार आहे. मम्मी कापते इकडं, ते खातील तोपर्यंत आपण पण खाऊ इकडं. तर चला. तर मित्रांनो आपण पण खाण्यासाठी घेतलेलं आहे आणि आता आपण पण खाणार आहे. तर तुम्ही पण या खायला, आम्ही खातोच. तर आतमध्ये बसलेले जयराम वाघ आणि आपली मम्मी. तर आम्ही घेतो खाऊन, तुम्ही पण या खायला. कसं आहे मग मित्रांनो, एक नंबरला असतं हे चवीसाठी. क्वालिटी एक नंबर असते याची.